पुण्याच्या शिरूरमध्ये गोळीबार झालाय। सीसीटीव्ही आता या संदर्भातलं समोर आलं आहे। 4 वर्षापूर्वीच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती आहे। गोळीबाराच्या दहशतीचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। गोळीबारात तरुण मात्र थोडक्यात बचावलाय। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे धक्कादायक अशी बातमी आता शिरूरमधून समोर आली आहे। शिरूरमध्ये गोळीबार झाला। या गोळीबाराचे दृश्य समोर आले आहेत। सीसीटीव्ही फुटेज आता पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। 4 वर्षापूर्वीच्या वादातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। तर या गोळीबाराच्या दहशतीचा थरार मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। सुदैवाने या गोळीबारात तरुण हा थोडक्यात बचावलाय। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार दरेकर आपल्यासोबत जोडले। तुषार, पुण्याच्या शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। हे वाद 4 वर्षापूर्वीचा आहे, मात्र या वादाची नेमकी कारण काय? कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण धक्कादायक प्रकारच म्हणावा लागेल। काल चाकण MIDC सारख्या ठिकाणी गोळीबार होतो आणि आज शिरूर ठिकाणी गोळीबार होतो। गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये गोळीबाराचे जे प्रमाण आहे ते वाढल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। असाच एक गोळीबार हा शिरूर ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि हा संपूर्ण जो प्रकार आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या 4 वर्षापूर्वीचे त्यांचा कौटुंबिक वाद होता। त्यातून खरं तर गैरसमजुतीतून हा संपूर्ण जो प्रकार आहे तो पुढे आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये कृष्णा वैभव जोशी आता गोळीबार करणारा आरोपी आहे, त्याला आता पोलीस त्याचा शोध घेताना एकंदरीत पाहायला मिळतात। मात्र जो गोळीबाराचे जे प्रमाण आहे ते गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना पाहायला मिळतात आणि यावरती पोलीस प्रशासनाचं अपयश असल्याचंही बोललं जात आहे। नक्कीच तुषार, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।